हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आपण सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम हा 9चा टॉपिक बघतोय, मॅथ सेकंडचा. त्यामध्ये लेक्चर थर्ड प्रॅक्टिस सेट 9.2. आपण सेकंड लेक्चर मध्येच प्रॅक्टिस सेट 9.2 चालू केला होता आणि आपण त्यातले फोर्थ प्रॉब्लेम म्हणजे 4 प्रॉब्लेम त्यातले आपले झाले होते आणि आज आपण फिफ्थ प्रॉब्लेम पासून समोर बघणार आहोत. तर फिफ्थ प्रॉब्लेम आहे, व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 6280 cubic centimeter and base radius of the cone is 30 centimeter. Find its perpendicular height. तर या ठिकाणी कोनचा व्हॉल्यूम दिलाय, बेस रेडियस पण दिली आहे आणि आपल्याला परपेंडिक्युलर हाईट फाइंड करायची. या क्वेश्चन मध्ये बुक मध्ये एक मिस्टेक आहे. ही बेस रेडियस जी आहे ही जर 30 सेंटीमीटर घेतली तर आपल्या बुकचा आन्सर आणि आपला आन्सर मॅच होणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला बेस रेडियस ही 20 सेंटीमीटर घ्यावी लागेल. 20 सेंटीमीटर रेडियस कन्सिडर केली तर आपला बुकचा आन्सर आणि आपलं मॅच होईल. सो बेस रेडियस या ठिकाणी 20 सेंटीमीटर घ्यावं लागेल. तर फर्स्ट आपण गिवन लिहून घेऊया. तर व्हॉल्यूम ऑफ अ कोन, सो V इज इक्वल टू 6280 क्यूबिक सेंटीमीटर इन सेंटीमीटर क्यूब आणि बेस रेडियस जी आहे ती आपल्याला 20 सेंटीमीटर कन्सिडर करावी लागेल. 20 सेंटीमीटर. ठीक आहे. तर आता व्हॉल्यूम ऑफ क्यूब, सो व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, पाय आर स्क्वेअर एच, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता या ठिकाणी व्हॉल्यूम आपल्याला गिवन दिला आहे 6280 1/3 ॲज इट इज. पायची व्हॅल्यू सांगितली 3.14 कन्सिडर करा. सो पाय कन्सिडर केला 3.14. त्यानंतर आर स्क्वेअर म्हणजे 20 चा स्क्वेअर. सो इथे काय लागेल 20 चा स्क्वेअर इनटू एच. आता काय करायचंय, तर आता ह्या जे या साइडला ज्या मल्टिप्लायला जे नंबर्स आहेत ते कुठे जातील, या 6280 च्या डिवाइडला, आणि जे डिवाइडला आहेत ते कुठे येतील मल्टिप्लायला. सो हा 6280 इनटू काय होईल 3, हा 3 जाईल मल्टिप्लायला, आणि हे बाकीचे जे आहेत ते येतील डिवाइडला. सो 3.14 इंटू 20 चा स्क्वेअर म्हणजे 20 इंटू 20 इज इक्वल टू काय होईल एच, इज इक्वल टू एच होईल. आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला हे डेसिमल जर रिमूव्ह करायचे तर वरती काय करावं लागेल 100. सो काय होईल एच इज इक्वल टू काय होईल, एच इज इक्वल टू काय होईल, तर 6280 ॲज इट इज, 6280 इंटू 3 ॲज इट इज. आता हे 3.14 ला हे दोन डेसिमल नंतर म्हणजे डेसिमल रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो याला आपण 314 डायरेक्ट 314 लिहिलं तर वरती डेसिमल नंतर दोन संख्या होत्या तर इथे 100 घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल 100 इंटू 20 इंटू 20 ॲज इट इज, 20 इंटू 20 ॲज इट इज. आता काय होईल, हा एक 0 या 0 सोबत कट होईल आणि हा 0 या 0 सोबत कट होईल. ठीक आहे. सो या ठिकाणी काय आहे तुमचं h इज इक्वल टू 6280 इंटू 3 डिवायडेड बाय 314. आता इंटू 2 इंटू 2 4 होईल. ठीक आहे. 0 0 कट झाला तर इथे राहिला 2, इथे राहिला 2, 2 इंटू 2 काय होईल 4 होईल. आता या ठिकाणी जर बघितलं 314 इंटू 2 जर केलं तर 628 होईल, 628 होईल. बरोबर आहे. या ठिकाणी 314 दोन 628 आणि हा 0 ॲज इट इज. सो h इज इक्वल टू काय होईल, h इज इक्वल टू 20 इंटू 3 डिवायडेड बाय 4 होईल. ठीक आहे. सो h इज इक्वल टू, सो 4 5 चा 20, 4 5 चा काय होईल 20. सो 5 इंटू 3, सो h मिळाला 15 सेंटीमीटर. सो वी गेट अ परपेंडिक्युलर हाईट. सो वी गेट परपेंडिक्युलर हाईट 15 सेंटीमीटर आणि हे आन्सर बुक मध्ये दिलेलं आहे. h इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, परपेंडिक्युलर हाईट 15 सेंटीमीटर बुक मध्ये दिलेली आहे. ही बुक मध्ये मॅच होते. जर तुम्ही 30 घेतलं तर तुमचा आन्सर h इज इक्वल टू 20/3, 20/3 अशा प्रकारचा आन्सर 30 सेंटीमीटरला येईल. तर बुकचं आन्सर मॅच होत नाही आणि हेच आन्सर त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यामुळे या ठिकाणी रेडियस तुम्हाला 20 सेंटीमीटर कन्सिडर करावं लागेल. त्यावेळेस तुमचं आन्सर आहे 15 सेंटीमीटर येईल. अशा पद्धतीने तुम्ही व्हॉल्यूम जर दिलेला असेल, बेस रेडियस जर दिलेली असेल तर तुम्ही परपेंडिक्युलर हाईट फाइंड करू शकता. दॅट इज द सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. तर सेकंड क्वेश्चन दॅट इज 6-1. काय म्हटलंय, अ सरफेस एरिया ऑफ अ कोन इज 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स स्लॅंट हाईट इज अ 10 सेंटीमीटर. फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट.
आणि पाय कन्सिडर करायचा सांगितलं आहे 3.14. ठीक आहे. सो काय होईल या ठिकाणी, सगळ्यात पहिले गिवन लिहून घेऊया. गिवन मध्ये काय काय दिलं आहे, तर गिवन मध्ये दिलं आहे सरफेस एरिया ऑफ अ कोन. सरफेस एरिया ऑफ अ कोन. ठीक आहे. तर सरफेस एरिया ऑफ कोन काय दिलं, सरफेस एरिया, सो टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन काय म्हणलंय 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर. 114 काय दिले ते 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर हा टोटल सरफेस एरिया आहे. त्यानंतर स्लॅंट हाईट एल दिली तुम्हाला 10 सेंटीमीटर. एल तुम्हाला 10 सेंटीमीटर दिली. ठीक आहे. तर आपल्याला टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, तर टोटल सरफेस एरिया, आता हा गिवन पहिले दिलं लिहून घेऊ. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 188.4. ठीक आहे. 188.4. तर टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर in bracket L plus R is equal to 188.4. 188.4. आता या ठिकाणी आपण काय करूया, तर R आपल्याकडे नाहीये. ठीक आहे. R आपल्याकडे नाहीये, आपल्याकडे फक्त स्लॅंट हाईट आहे. आता या ठिकाणी सरफेस एरिया ऑफ कोन म्हटलंय, तर या ठिकाणी हा टोटल सरफेस एरिया आहे का कर्व सरफेस एरिया आहे, याच्यावरती विचार करावा. ठीक आहे. तर टोटल सरफेस एरिया म्हटलं तर पाय आर इकडे पण येईल, इकडे पण येईल. ठीक आहे. जर सपोज याला आपण कर्व सरफेस एरिया जर कन्सिडर केलं सपोज क्वेश्चन मध्ये, सो कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला येईल पाय आर अँड एल. ठीक आहे. पाय आर अँड एल. सो पाय किती आहे, तर 3.14 इंटू आर आपल्याकडे नाहीये, एल 10 आहे. ओके. कर्व सरफेस एरिया 188.4. आता हे जर याला डिवाइडला आलं, सो काय होईल, आर इज इक्वल टू 188.4 ओके डिवाइडेड बाय 3.14 इंटू 10. आता आपल्याला डेसिमल जर रिमूव्ह करायचे असले तर काय करावं लागेल, 188.4 इंटू आणि हे 3. आता हे पॉइंट जर रिमूव्ह करायचा, सपोज हा पॉइंट इथे रिमूव्ह करायचा, हा पॉइंट आपण रिमूव्ह केला. ठीक आहे. सो इथे होईल 188 म्हणजे 184 इंटू इथे काय करावं लागेल, तुम्हाला एक 10 घ्यावं लागेल आणखी. ठीक आहे. आणि हा पहिला 10 ॲज इट इज इंटू 314 जर करायचं म्हटलं तर वरती 100 घ्यावं लागेल. ठीक आहे. हा हे दोन डेसिमल पॉइंट नंतर 2 नंबर होते, वरती 2 झिरो घेतले, इथे 1 होतात, 1 शून्य घेतलं. इथे काय होईल, हा झिरो कॅन्सल. सो हे कॅन्सल होईल. आणि याला जर केलं तुम्ही तर आर तुम्हाला मिळेल 6. 314 इंटू 6 जर केलं, 314 इंटू जर 6 केलं, 6 4 चा 24. सो 2 कॅरी 2, 6 1 चा 6 आणि हे 2 8 आणि 6 3 चा 18. सो तुम्हाला आर मिळते 6 सेंटीमीटर. रेडियस किती मिळाली, 6 सेंटीमीटर तुम्हाला त्या ठिकाणी रेडियस मिळते. ठीक आहे. तर या ठिकाणी जो एरिया दिलाय तो कर्व सरफेस एरिया आहे, टोटल सरफेस एरिया नाही. ज्यावेळेस फक्त सरफेस एरिया म्हटलं क्वेश्चन मध्ये, हे टोटल क्वेश्चन जे आहेत यामध्ये जर किंवा येणारा क्वेश्चन जरी असेल त्यात जर फक्त सरफेस एरिया जर म्हटलं तुम्हाला कर्व सरफेस एरिया घ्यावा लागेल. आणि जर टोटल सरफेस एरिया म्हटलं तरच टोटल सरफेस एरिया घ्यावा लागेल. तर हा जो दिलेला आहे तो कर्व सरफेस एरिया आहे. ठीक आहे. आता आपल्याला मिळाला रेडियस, बेस रेडियस मिळाली. फाइंड काय करायचं सांगितलं, परपेंडिक्युलर हाईट. तर परपेंडिक्युलर हाईट, आता स्लॅंट हाईट माहिती आहे, रेडियस माहिती आहे, परपेंडिक्युलर हाईट साठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे आपला, एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आता एल स्क्वेअर म्हणजे 10 दिलाय तर 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे 6 चा स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर म्हणजे तो फाइंड करायचा एच स्क्वेअर. ठीक आहे. परपेंडिक्युलर हाईट फाइंड करायची. सो हे होईल 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर 36 प्लस एच स्क्वेअर. आता 36 आला तर मायनस होईल. सो 100 minus 36 is equal to h square. So it will 64 is equal to h square. So h is equal to 8 centimeter. ही मिळाली तुम्हाला परपेंडिक्युलर हाईट. ओके. या ठिकाणी बेस ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर हाईट आली आहे 8 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त काय प्रॉब्लेम तो आपण इथं सरफेस एरिया म्हटलं टोटल सरफेसचा फॉर्म्युला आपण घेतला तर ते आन्सर येणार नाही. तर हे ज्यावेळेस सरफेस एरिया ऑफ कोन म्हटलं, आता देताना ऍक्च्युअली कर्व सरफेस एरिया म्हणायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी सरफेस एरिया ऑफ कोन म्हटलं त्याला कर्व सरफेस एरियाच घ्यायचं. जेव्हा टोटल सरफेस एरिया म्हणेल त्याच वेळेस टोटल सरफेस एरिया घ्या, अदरवाइज त्या ठिकाणी कर्व सरफेस एरियाच घ्या. ठीक आहे.
ओके, ते तुम्ही टोटल सरफेस एरिया जरी घेतला तरी तुमचा आन्सर येणार नाही, त्यावेळेस तुम्हाला कळेल की इथे आपल्याला कर्व सरफेस एरिया घ्यायचा आहे. सो या ठिकाणी कर्व सरफेस एरिया घेतला तर तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 काय म्हटलंय, क्वेश्चन नंबर 7 मध्ये परत एक मिस्टेक आहे. या ठिकाणी 12 सेंटीमीटर बुक मध्ये आहे, त्या ठिकाणी 1232 म्हणजे 1232 घ्यावं लागेल. आणि इथे सुद्धा सरफेस एरिया म्हटलंय, याला सुद्धा तुम्हाला कर्व सरफेस एरिया घ्यावा लागेल. ज्यावेळेस सरफेस एरिया पकवून म्हटलं त्या ठिकाणी कर्व सरफेस एरिया घ्यायचं, ज्यावेळेस टोटलचा उल्लेख केला असेल त्याच वेळेस टोटल सरफेस एरिया घ्यायचं. नाही त्या ठिकाणी जर तुम्ही टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आन्सर येऊन जाईल कदाचित, पण ज्या वेळेस तुम्हाला कुठेतरी गिवन दिलाय सरफेस एरिया त्यावेळेस जर तुम्ही कसं पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये होतं काय होतं, इथे 188.4 होतं. याला जर तुम्ही टोटल सरफेस एरियाच्या फॉर्म्युलामध्ये आपण अगोदर पुट करून बघितलं होतं तर ते आन्सर त्या ठिकाणी यायला नव्हतं, कारण दोन ठिकाणी रेडियस यायला लागली, ते इक्वेशन वेगळंच बनलं असतं. कर्व सरफेस एरिया मध्ये जर आपण ठेवलं तर करेक्ट आन्सर मिळालं. त्यामुळे जेव्हा सरफेस एरिया म्हटलंय त्यावेळी ते कर्व सरफेस एरियाच करा. आता हे कसं चेक करायला मिळेल तुम्हाला, तर या ठिकाणी कर्व सरफेस एरिया मध्ये व्हॅल्यू पुट करा आणि नंतर बुक मधला आन्सर बघा. जर ते मॅच झालं तर कर्व सरफेस एरिया, आणि 100% कर्व सरफेस एरियाशीच मॅच होईल, कारण ज्यावेळेस सरफेस एरिया दिलेला डायरेक्ट त्या ठिकाणी कर्व सरफेस एरिया तुम्हाला घ्यावा लागेल. तर याला आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट आपण गिवन लिहून घेऊ. सो गिवन काय, गिवन व्हॉल्यूम ऑफ अ कोन, व्हॉल्यूम दिलाय. सो V इज इक्वल टू 1232 या ठिकाणी सेंटीमीटर क्यूब पाहिजे. काय पाहिजे, सेंटीमीटर क्यूब. 1232 क्यूबिक सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर हाईट दिली आहे h 24 सेंटीमीटर. ठीक आहे. आता या ठिकाणी सुद्धा काय म्हणायला पाहिजे त्यांनी, परपेंडिक्युलर हाईट किंवा स्लॅन्ट हाईट. आता हाईट तर दोन आहेत आपल्याकडे, स्लॅन्ट हाईट किंवा परपेंडिक्युलर हाईट, पण इथे हाईटच म्हटलंय, पण या ठिकाणी व्हॉल्यूम गिवन दिलाय. व्हॉल्यूम गिवन दिला. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो आपला, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 पाय r स्क्वेअर h. काय फॉर्म्युला आहे, 1/3 पाय r स्क्वेअर h. मग आपल्याला व्हॉल्यूम साठी कोणती हाईट लागते, तर परपेंडिक्युलर हाईट लागते. त्यामुळे 100% ही हाईट कोणती आपली, तर परपेंडिक्युलर हाईट आहे. सो या ठिकाणी तुम्ही h इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. ठीक आहे. आता एक क्वेश्चन मध्ये कसं समजून घ्यायचं, तर ह्या गोष्टी अशा समजून घ्यायच्या की व्हॉल्यूम जर दिलाय तर व्हॉल्यूम साठी कोणती हाईट लागते, तर या ठिकाणी परपेंडिक्युलर हाईट लागते, म्हणून ही परपेंडिक्युलर हाईटच दिलेली असं कन्सिडर करायचं. ठीक आहे. आता याच्यावरून काय मिळेल आपल्याला, बेस रेडियस मिळेल. आता व्हॉल्यूमची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू. सो 1232 इज इक्वल टू 1/3 इंटू पाय. पाय किती आहे, तर 22/7 या ठिकाणी कन्सिडर करायला सांगितलंय. सो 22/7 इंटू r स्क्वेअर ऍज इट इज इंटू h 24 आहे. h किती आहे, तर 24 आहे. ठीक आहे. आता काय करूया आपण, या ज्या सर्व व्हॅल्यू इकडे डिवाइडला आहे, या साइडला आल्यात कुठे येतील, मल्टिप्लायला, आणि ह्या जेवढ्या मल्टिप्लायला आहेत त्या कुठे येतील, डिवाइडला. सो आपण तसं करून घेऊया. सो 1232 इंटू 3 हा 3 मल्टिप्लायला, इंटू 7 हा 7 पण मल्टिप्लायला, डिवायडेड बाय हा 22 इन डिवायडेडला, इंटू हा 24 पण इन डिवाइडला, इज इक्वल टू काय होईल तुमचं r स्क्वेअर. इज इक्वल टू काय होईल, r स्क्वेअर होईल. ठीक आहे. हे जे डिवाइडच्या टर्म होत्या ह्या इकडे मल्टिप्लायला आल्या, आणि ह्या ज्या मल्टिप्लायच्या होत्या त्या इकडे डिवाइडला आल्या. ठीक आहे. म्हणजे इकडच्या ह्या डिवाइडच्या इकडे मल्टिप्लायला जातात आणि ह्या मल्टिप्लायच्या इकडे डिवाइडला येतात. ओके. आता याला आपण सॉल्व्ह करू. आता बघा, जर आपण 22 चा टेबल बघितला तर 22 फायचा 110 होईल. 110. आता हे 123 आहे. 123 मायनस 110 किती उरेल, 30. किती उरेल, 30. आता हा वरचा हा 3 आहे, सॉरी 2 आहे, हा वर 2 इथे घेतला तर 122 6 चा 132, 22 6 चा 132, म्हणजे या ठिकाणी हा 1232 ला जर 22 ने डिवाइड केलं तर 56 येतात. काय येतात, 56. ठीक आहे. कशा आले तर या ठिकाणी करून दाखवलं तुम्हाला. 22 फायचा 110 खाली उरला 13, त्या 13 वरती हा 2 ठेवला तर 132, आणि 22 6 चा 132. सो हे झालं 56. आता बघा हे 56 झालं. आता याला जर कट केलं तर 3 into 8 काय होतात, 3 into 8 24 होतात. हे पण कट झालं, म्हणजे तुमचा r स्क्वेअर काय राहिला, तर r स्क्वेअर या ठिकाणी होतोय 56 into 7. 56 into 7. कॅल्क्युलेशन करताना काळजी घ्यायची, ह्या कट झालेल्या व्हॅल्यू व्यवस्थितरित्या घ्यायच्या. आता इथे 56 राहिलं, इथे हा 3 तर पूर्णच कटला, इथे 7 राहिलं. सो 56 into 7, इथे 22 पूर्ण कटलेला आहे, खाली राहिला फक्त 8. करायला फक्त 8. आता 8 ला जर कट केलं तर 8 7 चा 56, 8 7 चा 56. सो r स्क्वेअर इज इक्वल काय होईल, 7 into 7, म्हणजे r स्क्वेअर इज इक्वल काय होईल, 7 चा स्क्वेअर. स्क्वेअरिंग काढून घेतलं तर r इज इक्वल काय मिळेल तुम्हाला, आता 7 सेंटीमीटर. r इज इक्वल काय मिळेल, 7 सेंटीमीटर. या ठिकाणी तुम्हाला बेस मिळाला. काय मिळाला, बेस.
बेस म्हणजे सॉरी बेस रेडियस मिळाली 7 सेंटीमीटर. आता फाइंड करायचा सरफेस एरिया ऑफ कोन. आता सरफेस एरिया म्हणजे काय, कर्व सरफेस एरिया. सो कर्व सरफेस एरिया ऑफ कोन तुम्हाला फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला आहे पाय आर एल. काय फॉर्म्युला आहे, पाय आर एल. आता या ठिकाणी पुट करू. पाय घ्यायचं सांगितलं आहे 22/7 इंटू रेडियस पण आली आहे 7 इंटू एल किती आहे, तर एल आहे, एल आपण फाइंड नाही केला राईट. म्हणजे या ठिकाणी एल सुद्धा अगोदर फाइंड करावं लागेल. एल सुद्धा फाइंड करावं लागेल. ठीक आहे. आता एल फाइंड करायचं आहे अगोदर. आता तुम्हाला एच माहिती आहे, आर माहिती आहे, तुम्ही एल फाइंड करू शकता. ठीक आहे. अगोदर आपण एल फाइंड करूया. ठीक आहे. स्लॅंट हाईटची गरज आहे, तो स्लॅंट हाईट फाइंड करू. काय फॉर्म्युला आहे स्लॅंट हाईटचा, एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. सो एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे 7 चा स्क्वेअर आणि एच चा स्क्वेअर म्हणजे हा 24 चा स्क्वेअर. ठीक आहे. हा 24 चा स्क्वेअर. सो 7 स्क्वेअर 49 प्लस 576 किती होईल टोटल 625. किती होईल 625. सो एल स्क्वेअर इज इक्वल टू 625 होईल. सो एल मिळेल 25 सेंटीमीटर. एल काय मिळेल तुम्हाला 25 सेंटीमीटर. एल मिळाला 25 सेंटीमीटर. एल स्क्वेअर इज इक्वल टू 625. सो एल मिळाला 25 सेंटीमीटर. आता तुम्ही काय करू शकता, आता तुम्ही सॉल्व करू शकता कर्व सरफेस एरिया. सो वी गेट कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू पाय आर एल. कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू पाय आर एल. पुट करू व्हॅल्यू. कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू व्हॅल्यूज पुट केल्या तर काय 22/7 इंटू R7 इंटू एल किती आला तर 25. या ठिकाणी 7 7 गेट कॅन्सल. सो वी गेट 22 इंटू 25. 25 दुने 50 0 4 5 25 दुने 50 5 55 55 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला तुमचा कर्व सरफेस एरिया. काय झाला हा कर्व सरफेस एरिया. या ठिकाणी जो सरफेस एरिया कोण फाइंड करायला सांगितला तो आला 550 स्क्वेअर सेंटीमीटर. हा प्रॉब्लेम आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल या ठिकाणी, पण परत एकदा लक्ष द्या, परत मी एकदा एक्सप्लेन करतो. काय होतं या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ कोन दिला होता. या ठिकाणी क्वेश्चन मध्ये मिस्टेक असल्यामुळे 1232. ठीक आहे. 1232 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर घेतलं. त्यानंतर एच 24 सेंटीमीटर. आता व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू रिलेटेड हाईट कोणती असते तर परपेंडिक्युलर हाईट. सो एच 24 सेंटीमीटर आहे. व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू पुट केल्या. या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन केलं. आपल्याला रेडियस मिळाली 7. रेडियस काय मिळाली 7 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला कर्व सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर एल. या ठिकाणी आपल्याकडे पाय पण आहे, रेडियस बेस रेडियस पण मिळाली, पण एल नाहीये. सो हा फॉर्म्युला स्लॅंट हाईटचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस रेडियसचा स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर हाईटचा स्क्वेअर. सो एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर नुसार आपल्याला एल मिळाला 25 सेंटीमीटर. त्यानंतर सर्व व्हॅल्यूज पुट केल्या. या ठिकाणी 7 7 कॅन्सल झालं. 22 इंटू 25 550 550 स्क्वेअर सेंटीमीटर. हा मिळाला तुम्हाला एरिया ऑफ कोन. सरफेस एरिया ऑफ कोन म्हणजे कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. ही प्रूफची आणि हे आन्सर तुमचं मॅच होईल. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. सरफेस एरिया म्हटलं की कर्व सरफेस एरियाच असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर आता 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे. काय म्हटलंय 8 नंबर मध्ये, तर 8 नंबर मध्ये म्हटलंय द कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज 2200 म्हणजे 2200 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स स्लॅंट हाईट इज 50 सेंटीमीटर. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. ठीक आहे. आणि पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची सांगितली. ठीक आहे. आता असं जर क्वेश्चन मध्ये दिलं व्यवस्थित की कर्व सरफेस एरिया वगैरे का दिलं इथं कर्व सरफेस एरिया का म्हटलं, कारण इथे आपल्याला टोटल सरफेस एरिया ही फाइंड करायचा आहे. क्वेश्चन मध्ये दोन्ही सरफेस एरियाचा उल्लेख होतोय म्हणून त्या ठिकाणी यांनी कर्व सरफेस एरिया म्हटलं. अदरवाइज सरफेस एरिया म्हटलं असतं तर तुम्हाला कर्व सरफेस एरिया घ्यावा लागला असता. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण गिवन लिहून घेऊया. सो गिवन काय दिलं गिवन मध्ये कर्व सरफेस एरिया. सो सी असे कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 2200 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर काय आहे तुमचं कर्व सरफेस एरिया. स्लॅंट हाईट म्हणजे काय असते एल. एल इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि आता आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आता कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 2200 आहे. आता कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय पाय आर एल इज इक्वल टू 2200. तर व्हॅल्यू पुट करू. आता 22/7 पायची व्हॅल्यू घेतली आपण. पाय इज इक्वल टू 22/7 इंटू आर आपल्याला माहित नाहीये. एल आपल्याकडे आहे 50 इंटू 2200. ठीक आहे. 2200. आता इथे जर बघितलं तर काय होईल, हा 7 कुठे जाईल तुमचा मल्टिप्लायला. 7 कुठे जाईल मल्टिप्लायला आणि हे बाकीच्या टर्म जातील डिवाइडला. सो आर इज इक्वल टू 2200 इंटू हा डिवाइडचा 7 गेला मल्टिप्लायला
आणि हे इकडचे मल्टिप्लायचे टर्म आले डिवाइडला. सो विल 22 इंटू 50, 22 इंटू 50. ठीक आहे, बरोबर आलं. या ठिकाणी हा 7 मल्टिप्लायला, बाकीचे डिवाइडला. आता काय करू आपण, या ठिकाणी हा 0 आणि हा 0 कॅन्सल करू. 0 0 काय झाले, कट. डिवाइड मध्ये 0 0 कट होतात, 0 0 कट झाले. आता जर या पूर्ण 22 ने या 220 ला जर डिवाइड केलं तर काय मिळेल तुम्हाला, 10. 22 10 चा 220, मग 22 10 चा 220. सो या ठिकाणी r काय मिळालं, तर फक्त r मिळतोय 10 इंटू 7 डिवाइडेड बाय 5. 10 इंटू 7 डिवाइडेड बाय 5 हे मिळालं तुम्हाला r. आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर काय होईल, 5 2 चा 10, 5 2 चा 10. म्हणजे तुम्हाला जी रेडियस पाहिजे ती रेडियस मिळते 2 इंटू 7. काय मिळाली रेडियस, 2 इंटू 7. म्हणजे रेडियस, बेस रेडियस मिळाली तुम्हाला 14 सेंटीमीटर. किती मिळाली बेस रेडियस, 14 सेंटीमीटर. ठीक आहे, कसं सॉल्व्ह केलं तुम्ही, तर या ठिकाणी कर्व सरफेस एरियाचा पाय आर एल फॉर्म्युल्यामध्ये पायची व्हॅल्यू 22/7, रेडियस r इंटू एल 50 इज इक्वल टू 2200. ठीक आहे, हे आपण पुट केलं, त्यानुसार हे मल्टिप्लायचे टर्म डिवाइडला गेले. हे 22 आणि 50 आणि हे 7 डिवाइडचे मल्टिप्लायला आले. कट हा 0 0 इथे कट झाला. 22 10 चा 220. सो हे 10 इंटू 7 डिवाइडेड बाय इकडचा फक्त 5 राहिला 0 कट झाल्यानंतर. 5 2 चा पण 10 झाला, म्हणजे r काय राहिलं 2 इंटू 7. सो r मिळाला 14 सेंटीमीटर. आता फाइंड काय करायचं सांगितलं, टोटल सरफेस एरिया. काय फाइंड करायचं सांगितलं, टोटल सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय, पाय r इंटू एल प्लस आर. आता आपल्याकडे पाय पण आहे, r पण आहे, l पण आहे. आता आपण फाइंड करू शकतो. सो टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय r इन ब्रॅकेट l प्लस r. पाय r इंटू एल प्लस r. आता या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू. पायची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू r ची व्हॅल्यू आहे 14. बरोबर आहे. आता इन ब्रॅकेट l किती आहे, 50. ठीक आहे, हा l 50 दिलाय. ठीक आहे, कुठे लिहिलेला आपण, हा l 50 सेंटीमीटर, l 15 दिलाय आणि r 14 आला. r किती आलं, 14. आता याला जर या ठिकाणी कट करायचं म्हटलं तर काय होईल, या ठिकाणी 7 2 चा 14. 7 2 चा काय होईल, 14. म्हणजे इथे खाली काय उरेल तुमच्याकडे, तर इथे राहील 22 इंटू 2. 22 इंटू 2. So 22 into 2 into 64. So 22 into 2 किती होईल, 44. 44 into 66. याचं कॅल्क्युलेशन केलं तर मिळेल आपल्याला 2816 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, काय दिलं होतं, कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन इज 2200 स्क्वेअर सेंटीमीटर and slant height is a 50 centimeter. Find the total surface area of a cone. आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा होता. आपण काय केलं, कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला टाकला, पाय आर एल. त्यानुसार आपल्याला काय मिळालं, r मिळाला 14 सेंटीमीटर. त्यानंतर टोटल सरफेस एरिया पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. व्हॅल्यूज पुट केल्या, कॅल्क्युलेशन केलं तर 2816 स्क्वेअर सेंटीमीटर हे आपल्याला आन्सर मिळालं. त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, देयर आर 25 पर्सन इन अ टेंट which is conical in a shape. Every person needs an area of 4 square meter. The ground inside the tent, if the height of the tent is 18 meter, find the volume of that tent. या ठिकाणी सपोज एक कोन काढावा लागेल. ठीक आहे, कोनिकल शेपचा एक टेंट आहे. ठीक आहे, कोनिकल शेपचा टेंट आहे. काय म्हटलं त्यांनी, हाईट ऑफ द टेंट इज 18 मीटर. सपोज ही हाईट आहे. ठीक आहे, टेंटची ही हाईट. ठीक आहे, हाईट किती ती h, h आहे 18 मीटर. 18 मीटर. ठीक आहे, आणि आपल्याला काय सांगितलंय की 25 व्यक्ती या ठिकाणी टेंट मध्ये बसलेले आहेत, म्हणजे या बेस मध्ये. ठीक आहे, किती बसलेले खाली, 25%. आणि प्रत्येक व्यक्तीला 4 स्क्वेअर मीटरचा एरिया लागतो. ठीक आहे, आपल्याला फाइंड करायचंय व्हॉल्यूम ऑफ दॅट टेंट. त्या टेंटचा व्हॉल्यूम आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, सो आता यामध्ये काय होईल, गिवन आपण सगळ्यात पहिले लिहून घेऊया. सो गिवन काय, गिवन मध्ये देयर आर 25%. सो आपण काय लिहिणार, देयर आर 25%
in tent. There are 25 person in tent. त्यानंतर each person required 4 square meter area. Each person required 4 square meter area. ठीक आहे. आता एका व्यक्तीला 4 स्क्वेअर मीटर लागत असेल तर 25 व्यक्तीला किती लागेल? सो काय म्हणू आपण 25 पर्सन रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय 25 इंटू 4 किती लागेल मग 100 स्क्वेअर मीटर. एका व्यक्तीला 4 स्क्वेअर मीटर लागतो तर 25 व्यक्तीला 100 स्क्वेअर मीटर एवढा एरिया त्या ठिकाणी लागेल. म्हणजे कोणता एरिया आहे तो? हा एरिया. कुठला? हा बेस. हा 100 स्क्वेअर मीटरच्या या टेंटच्या खाली 25 व्यक्ती बसलेले आहेत. एकाला 4 स्क्वेअर मीटर तर 25 लोकांना 100 स्क्वेअर मीटर एरिया लागतो. तर म्हणजे हा पूर्ण बेसचा एरिया किती झाला 100 स्क्वेअर मीटर. कारण हा 25 व्यक्ती इथे सो हा बेसचा एरिया झाला. सो आपण काय म्हणू एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस किती झाला? एरिया ऑफ बेस 100 स्क्वेअर मीटर. कसा आला एरिया ऑफ बेस 100 स्क्वेअर मीटर? कारण या 25 व्यक्तींना 100 स्क्वेअर मीटर एरिया लागला आणि ते 25 व्यक्ती कुठे येते? हे एरिया ऑफ बेस येते. ठीक आहे. सो एरिया ऑफ बेस म्हणजे या ठिकाणी सर्कल. सो काय पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर किती आला? पाय आर स्क्वेअर 100 स्क्वेअर मीटर. या ठिकाणी तुम्ही पायची व्हॅल्यू फूट करून रेडियस सुद्धा फाइंड करू शकता. पण आपण याला असंच ठेवू पाय आर स्क्वेअर. हे का ठेवायचंय समोर तुम्हाला कळेलच. याला आपण असं ठेवलं पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर आता हे झालं पाय आर स्क्वेअर. आता हाईट किती दिली तुम्हाला? हाईट h 18 मीटर. हाईट 18 मीटर आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ टेंट. टेंटचा व्हॉल्यूम फाइंड करू. सो व्हॉल्यूम काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ कोणचा? 1/3 पाय आर स्क्वेअर h. 1/3 पाय आर स्क्वेअर h. व्हॅल्यूज पुट करू. सो 1/3 इंटू डायरेक्ट पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याकडे म्हणून हा पाय आर स्क्वेअर ऍज इट इज ठेवला होता. काय 100. पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू किती? डायरेक्ट 100. बघा पाय आर स्क्वेअर 100 इंटू h किती आहे? 18. ठीक आहे. आता याला कट केलं. सो 3 6 चा 18 काय मिळालं? 100 इंटू 6 दॅट इज 600 क्यूबिक सेंटीमीटर. व्हॉल्यूम कशामध्ये असेल तर क्यूबिक सेंटीमीटर मध्ये असेल. अशा पद्धतीने हे झालं कंप्लीट सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. 25 व्यक्ती होते टेंट मध्ये. एका व्यक्तीला 4 स्क्वेअर मीटर एरिया लागत होता तर पूर्ण 25 व्यक्तींना 100 स्क्वेअर मीटर एरिया लागला. आणि हा 25 व्यक्तींचा एरिया म्हणजेच ह्या एरिया ऑफ बेस ऑफ हिस कोन. सो आपल्याला पाय आर स्क्वेअर 100 मिळाला. कारण एरिया ऑफ बेस 100 स्क्वेअर मीटर म्हणलं तर बेस काय त्याचा? सर्कल आहे. सर्कलचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर एरियाचा. सो पाय आर स्क्वेअर इक्वल 100 ऍज इट इज ठेवलं. हाईट तर आपल्याला गिवन दिली ऑलरेडी 18 मीटर. ठीक आहे. त्यानंतर व्हॉल्यूम काय 1/3 पाय आर स्क्वेअर h. पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू होती 100 त्या ठिकाणी ठेवली. h होता 18 कसं ठेवलं? 3 6 चा 18 100 इंटू 6 झालं 600 क्यूबिक सेंटीमीटर. हे झालं एक प्रॉब्लेमचं कंप्लीट सोल्युशन. आता या 9.2 मधील लास्ट प्रॉब्लेम आपण बघणार आहे. तो आहे 10 नंबरचा प्रॉब्लेम. ठीक आहे. काय म्हटलं याच्यामध्ये? तर प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये म्हटलंय in a field dry fodder for the cattle is a hay in a conical shape. The height of the cone is 2.1 meter. Diameter of the base is 7.2 meter. Find the volume of a fodder, and if it is covered by the polythene in a rainy season, then how much minimum polythene sheet is needed? Okay. Step by step solve करू. सगळ्यात पहिले कोन या ठिकाणी बनवू आपण. सपोज दिस इज कोन. ठीक आहे. आता या ठिकाणी कोनची रेडियस जी आहे ती आपल्याला दिलेली नाहीये. काय दिलंय तर टोटल डायमीटर आपल्याला दिलाय. किती आहे डायमीटर? तर डायमीटर आहे 7.2 मीटर. ओके. हाईट दिली आहे. हाईट किती दिली आहे? 2.1 मीटर. दिस हाईट. ठीक आहे. हाईट किती दिली आहे ही? तर ही हाईट दिली आहे 2.1 मीटर. हाईट दिली आहे 2.1 मीटर. खाली डायमीटर दिला 7.2 मीटर. ठीक आहे. आणि आपल्याला या ठिकाणी याचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे आणि त्यानंतर याला कव्हर करायची शीट या कोनला. ठीक आहे. ओके. तर या शीट कव्हर करायची तर किती लागेल पॉलिथिन हे आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे. सो या ठिकाणी पहिले गिवन जे दिलंय ते आपण लिहून घेऊ. ठीक आहे. सो या ठिकाणी हाईट दिली आहे. सो हाईट किती दिली आहे? h
2.1 मीटर. ठीक आहे. त्यानंतर डायमीटर डी दिलाय 7.2 मीटर. डायमीटर आणि रेडियस मधलं रिलेशन माहिती आहे. रेडियस इज अ हाफ ऑफ द डायमीटर. सो इथे काय डी बाय 2 7.2 डिवायडेड बाय 2. सो वी गेट r इज इक्वल टू 3.6 मीटर. काय आले आपली r 3.6 मीटर बिकॉज रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर. सो 3.6 मीटर. पायची व्हॅल्यू गिवन. आता काय म्हटले आपल्याला या ठिकाणी कोनिकल शेप मध्ये तो आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ दॅट पुढं. आता व्हॉल्यूम फाइंड करायचा. काय फॉर्म्युला व्हॉल्यूमचा. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 into pi r square 1/3 into pi r square into h 1/3 pi r square into h. व्हॅल्यूज पुट करू. सो 1/3 as it is. ठीक आहे. 1/3 as it is. फॉर्म्युला मधला पायच्या ठिकाणी येईल 22/7. r स्क्वेअरच्या ठिकाणी येईल 3.6 चा स्क्वेअर आणि h च्या ठिकाणी येईल 2.1. आता बघा याला कुठे कट करता येईल का बघा. डिवाइड होईल का. आता या ठिकाणी 7 त्रिक 21 होतं पण या ठिकाणी पॉइंट आहे. इथे कितीला भाग जाईल 0.3 ने. 7 त्रिक 21 पण डेसिमल पॉइंट असल्यामुळे 0.3 ने भाग केला. आता या ठिकाणी सॉरी हो 0.3 ने भाग केला. आता काय होईल ते 1 into 22 that is 22. 1 into 22 22. 3.6 36 चा स्क्वेअर 1296. सो 3.6 चा होईल 12.96. 12.96 into 0.3 into 0.3 डिवाइडेड बाय काय येईल 3. डिवाइडेड बाय काय येईल 3. ठीक आहे. डिवाइडेड बाय 3 आलं. लक्षात 22 into 1 22. 3.6 चा स्क्वेअर 12.96. हे 0.3 as it is आणि हा 3 डिवाइडला. आता बघा या ठिकाणी 0.3 into 10 केलं तर 3 येतं. सो याला कितीने कट होईल तर 10 ने. ठीक आहे. कारण 0.3 into 10 केलं तर 3 येईल. सो 0.3 डिवाइडेड बाय 3 याला जर काय असेल तर वर काय करावं लागेल. याला 0 डेसिमल काढायचं असेल तर खाली काय करावं लागेल 10 न मल्टिप्लाय. खाली 10 न मल्टिप्लाय केलं वरचा डेसिमल निघून गेला. 3 3 कॅन्सल. सो 1/10. सो इथे खाली काय राहील 10. आलं लक्षात. ठीक आहे. सो आता आपलं व्हॉल्यूम काय होईल. व्हॉल्यूम v इज इक्वल टू 22 into 12.96 22 into 12.96 divided by 10 divided by 10 जर केलं तर काय येईल या ठिकाणी v इज इक्वल टू. आता या 22 ला 10 ने डिवाइड केलं तर काय होईल 2.2 into 12.96. अरे 2.2 into 12.96. आता याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. याचं कॅल्क्युलेशन केलं तर व्हॉल्यूम आपल्याला मिळतो 28.51 काहीतरी मिळतो. 28.51 राईट. 28.51 क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे. कॅल्क्युलेशनला मी वेळ घालणार नाही. आपण याचं जर केलं तर येऊन जाईल आन्सर. परंतु जर तुम्ही वेळ घालवणार नाही डायरेक्ट तुम्हाला सांगतो कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघितलं तर आन्सर तेच येईल 28.51 क्युबिक सेंटीमीटर हा झाला व्हॉल्यूम. आता काय म्हटलंय हाऊ मच पॉलिथिन इज नीडेड. आता पॉलिथिन या ठिकाणी कव्हर करायची पूर्ण रॅप करायचं आहे का नाही. हा जो वरचा कोनिकल शेप आहे त्याला फक्त पॉलिथिन कव्हर करायची. म्हणजे हा कोणता झाला कव्हर्ड व्हर्टिकल आहे फक्त. म्हणजे कव्हर्ड सरफेस एरिया पूर्ण पॉलिथिन याला खाली आता हे करायची गरज नाहीये. फक्त इथे पॉलिथिन काय करायची आहे तर त्याला हे करायची समजा रॅप करायची असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. फक्त पाऊस पडू नये म्हणून. ठीक आहे. म्हणजे पावर रेनी सीझन मध्ये तर ते पॉलिथिन म्हणजे कव्हर सरफेस एरिया. ह्या कव्हर सरफेस एरिया तेवढा असेल तेवढी पॉलिथिन त्या ठिकाणी लागेल. सो कव्हर्ड सरफेस एरिया. आता या ठिकाणी पाठीमागे आपण टोटल सरफेस एरिया फाइंड केला होता कारण त्यावेळेस पूर्ण रॅप करायचं होतं. ठीक आहे. आता या ठिकाणी काय फक्त रेनी सीझन म्हणजे पाऊस कुठे वरतीच हे होणार आहे. म्हणजे फक्त वरती आपल्याला रॅपिंग करायचंय. म्हणजे वरती ती पॉलिथिन लागणार आहे. म्हणजे ते ठिकाणी फक्त कव्हर खाली लागणार आहे इकडे नाही. कारण हे टोटल सरफेस एरिया म्हणजे त्या ठिकाणी हा बेस पण येईल पण इथे बेस लागणार आहे का नाही वरती फक्त. ठीक आहे. त्यामुळे कव्हर सरफेस एरिया. सो कव्हर सरफेस एरिया काय पाय आर एल. सो पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर किती आहे आर आपला 3.6 इंटू एच सॉरी एल आपल्याकडे आहे का
नाही आपल्याकडे यल, ठीक आहे. म्हणजे यल आपल्याला फाइंड करावं लागेल, ठीक आहे. आता यल फाइंड करावं लागेल आपल्याला अगोदर. आता सपोज आपल्याला यल फाइंड करायचं, तर आपल्याकडे काय काय आहे, तर आपल्याकडे आर पण आहे, एच पण आहे. आपण यल फाइंड करू शकतो, ठीक आहे. आर पण आहे, यल पण आहे. काय फॉर्म्युला आहे आपला, यल स्क्वेअर, ठीक आहे. यल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण यल फाइंड करू शकतो. आता यल स्क्वेअर म्हणजे किती येईल आपला, यल म्हणजे आपला 2.1 चा, सॉरी, यल स्क्वेअर म्हणजे आपल्याला फाइंड करायचं यल स्क्वेअर. यल स्क्वेअर इज इक्वल टू आर चा स्क्वेअर म्हणजे 3.6 चा स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर म्हणजे 2.1 चा स्क्वेअर, ठीक आहे. आता 3.6 चा स्क्वेअर 12.96 आणि 2.1 चा स्क्वेअर म्हणजे 21 चा स्क्वेअर 441, तो 4.41. सो यल स्क्वेअर इज इक्वल टू, यल स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल बघा, ऍडिशन करायची. 6 + 1 7, 7. त्यानंतर 4 + 9 13, 13, ठीक आहे. कॅरी 1 आणि 4 to 6 म्हणजे 4 to 6 आणि 7, ठीक आहे. 7 आणि हा 1 ॲज इट इज 7.37. यल स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 17.37 आलं. आता जर आपण हा यल फाइंड केला तर यल काय मिळाला इकडे आपल्याला, यल मिळाला रूट ऑफ 17.37. यल मिळाला रूट ऑफ 17.37. आणि या ठिकाणी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, इथे लिहायचं राहिलं ते रूट ऑफ 17.37 ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 4.17. हे गिवन दिलेलं आहे तुमच्या बुक मध्ये, ठीक आहे. या क्वेश्चन मध्ये इथे राहिलेलं आहे ते प्रिंट करायचं. तर 17.37 ची व्हॅल्यू दिली आहे 4.17. या ठिकाणी आपल्याला यल पाहिजे, तर यल ची व्हॅल्यू काय आली मग या ठिकाणी, 17.37 म्हणजे 4.17, 4.17 ती व्हॅल्यू ठेवून द्या इकडे, 4.17, ठीक आहे. 4.17 त्या ठिकाणी. तर आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला, ठीक आहे. हे पूर्ण कॅल्क्युलेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 47.18 स्क्वेअर मीटर. मीटर मध्ये दिले ना, स्क्वेअर मीटर, राईट. 47.18 स्क्वेअर मीटर. त्याला आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल, ठीक आहे. तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकता. जसं 7 × 5 = 35, ठीक आहे. 35 कळले 6, 7 म्हणजे पॉइंट मध्येच येईल सर्व. त्यासाठी डेसिमल पॉइंट रिमूव्ह करावे लागतील आणि आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, ठीक आहे. करू शकता तुम्ही सॉल्व्ह केलं 47.18 स्क्वेअर मीटर तुम्हाला आन्सर मिळेल. कन्सेप्ट फक्त लक्षात घ्यायची, कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. काय करायचं, सगळ्यात पहिले डायमीटर दिला, त्यात रेडियस आपल्याला फाइंड करावं लागेल. रेडियस इज हाफ ऑफ अ डायमीटर. इथून रेडियस मिळेल. व्हॉल्यूमच्या फॉर्म्युला पुट अप केलं तर आपल्याला मिळेल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम झाला. आपला कर्व सरफेस एरियासाठी आपल्याला लेंथची स्लॅंट हाईटची गरज होती. आपण हा फॉर्म्युला वापरला, यल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. त्यानुसार आपल्याला यल स्क्वेअर मिळाला 17.37. आपल्याला ऑलरेडी गिवन दिले 17.37 ची रूट मध्ये व्हॅल्यू आहे रूट ऑफ 17.37 ची व्हॅल्यू आहे 4.17. ती इथे पुट केली, हे सॉल्व्ह केलं आपल्याला मिळते 47.18 स्क्वेअर मीटर कर्व सरफेस एरिया. अशा प्रकारे हा जो 9.2 प्रॅक्टिस सेट होता तो तुमचा या ठिकाणी संपलाय. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 9.3 वरचं बेसिक आणि 9.3 प्रॅक्टिस सेट बघूया, ठीक आहे. ओके, थँक्यू.